आज सकाळी काही हेवी नाही तर साधं झटपट आणि खूपच टेस्टी असा नाश्ता बनवायचा होता। तर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, शेंगदाणे तळून घेतले। पोहे बघा मी आधीच स्वच्छ धुवून छान मुरायला ठेवले होते। ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पोहे जर छान धुतल्यानंतर मुरवत ठेवले तर ते छान सॉफ्ट होतात। त्यानंतर त्याच तेलामध्ये जिरी मोहरी घातली, त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घातला आणि छान परतलं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे, मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची। आता कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर पोहे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत, त्यावर देखील मीठ इथे घालायचं आहे। त्यानंतर लिंबू कापून घ्यायचा आहे आणि कांदा आपला परतत आला की त्यामध्ये आपल्याला हा लिंबू पिळून घ्यायचा आहे। मी इथे अर्ध लिंबू पिळलेला आहे। त्यानंतर कांदा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे आणि हळद घालायची आहे त्यामध्ये। त्यानंतर भिजवलेले पोहे यामध्ये ॲड करायचे आहेत आणि आता आपल्याला कांदा आणि जे पोहे आपण ॲड केलेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवायचं आहे यावरती मिनिटभर आपल्याला आणि त्यानंतर झाकण काढून आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा। आणि आपले इथे गरमागरम कांदा पोहे तयार झालेले आहेत। आता इथे मी बनवते आहे प्लेन ऑमलेट। तर त्यासाठी मी इथे अंडी फोडून घेतलेली आहे, त्यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे। तव्यावरती तेल घालायचं आहे, तेल गरम झालं की आपल्याला हे फेटून घेतलेलं अंड्याचं मिक्सचर, मीठ घातलेलं मिक्सचर यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला प्लेन असं ऑमलेट तयार करायचं आहे। कसलंही फॅन्सीपणा इथे केलेलं नाही आहे, फक्त मीठ घातलेलं आहे, त्यानंतर वरून थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। आणि बघा इथे आपलं प्लेन ऑमलेट देखील काही मिनटातच तयार झालेलं आहे। तर असे हे गरमागरम पोहे, वरून थोडीशी शेव आणि त्यानंतर लिंबू ठेवायचे आणि आपलं हे ऑमलेट घ्यायचं आहे। मस्त सकाळचा नाश्ता तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।